तर भावानो फायनली आम्हाला सीट वगैरे पण भेटली. आता मस्त पैकी 2 दिवसाचा प्रवास आहे पुण्यापर्यंत. एक नंबर जागा भेटली. फोटो वेळ लागला पण भारी झाली. शोधून काढला. चार्जिंग पॉईंट भेटे टॉप. चला भेटू 0 सेकंदात खाता बिताना काहीतरी. गुड मॉर्निंग भावानो. तर फायनली आम्ही महाराष्ट्रात पोहोचलोय. 3-4 तासांना पुण्यात पोहोचेल. सॉरी 5 वाजता पोहोचेल. चला कसं वाटतंय भावानो. जेवण खाल्लं नसेल भावानो. काय जेवण खाल्लं की खाल्लं पण वडापाव बिडा बसतो. कशी आहे गर्दी? अजून पण गर्दी आहे. तर आता किती राहिले रे? 72. पुणे फक्त 72 राहिले. भेळ खातो. पुण्यात पोचलो व्हिडिओ चालू करतो. बाय बाय. नमस्कार मंडळी. अखेर आम्ही पोहोचलोय पुणे स्टेशन. आमचा फायनल डेस्टिनेशन आहे रे. मधलं डेस्टिनेशन आहे. सॉरी. इथं आम्हाला अजून सातारला पण जायचंय. मज्जा करणार आहे आम्ही. तर आता आपण हे बघा आमचं स्टेशन पुणे स्टेशन काढतो. आता आम्ही चाललोय चालत. कारण की आमचं गावडं अजून आलं नाही आम्हाला घ्यायला. अर्धा तास आधी फोन करून पण अजून आलं नाहीये. आमचा अवतार बघून तर अवतार बघ आमचं कसं झालंय. चादरा बिदरा टाकून दिल्या भाऊ. चादर भाई चादर फेकल्याचा तर लय आनंद झालाय भाई. सोडून दिल्या. आता चाललोय माघारी. ऑन स्टेप वॉकिंग. शपथ. आमचा अवतार कसा झालाय बघा. तब्बल आम्ही 33 तास प्रवास केलाय. 33 तास. त्याच्यामुळे व्हिडिओ पण आले नाहीत आपले. नेटवर्कच नाही ट्रेन मध्ये. तर काय भयंकर गरमी आहे भाई. काय म्हणताय काका? भेटूया थोड्याच वेळात. वेलकम बॅक पुणे. कैसं काय? कसं वाटतं मी पुण्यात माघारी येऊन? महाराष्ट्राची हवा लागली का माघारी? आले जावत पडला. काय रे अब्बा. बघा आमचा पार्टनर आला नाही. आम्ही परत त्याच मोडवर आलतो जिथून सुरुवात केली होती. त्याच मोडवरती माघारी चालत. हा इथून नव्हती सुरुवात केली पण पुण्यातनं सुरुवात केली होती. ह्या रूटने नव्हतो आपण. तिकडून गेलो होतो ना. कात्रजवरून गेलो होतो. चला बघू वाट बघू. दादा फोन तर स्विच ऑफ केलाय सुशाने. आता बघू. कॉन्टॅक्ट केला तर केला. नाही तर आपण तिथनं 7 किलोमीटर चालायचं. डायरेक्ट 7 किलोमीटर घरी पोहोचू. घरी गेला व्हिडिओ बनवू माघारी. भेटूया थोड्याच वेळात. भावांनो डोंगरात आम्ही हरवलो नाही आतापर्यंत. एवढं फिरलो चालत हरवलं नाही. पण जिथं राहतो तिथं जाऊन हरवले. जायचं ते एका साईडनं निघाले. गर्दी बघायची का किती पुण्यात? कसं आहे वरती बरं होतं का खाली बरं? इथं आल्यावरती महाराष्ट्र बरं आहे ना? कसं आहे हॅपी न्यू इयर. न्यू इयर जो आलाय बघा गर्दी विषय भयंकर. शनिवार वाडा आहे ब्रो. आता येऊन बसले आम्ही शनिवार वाड्यात. बंद झालं. लय चालायला लागणार आहे आपल्याला अजून रूमवर जायला. तसं काय फोन उचलत नाही. फोन लागत नाही. बघू काय होतं. लवकर जायचं घरी.
खरं सांगू का, आम्हाला या रूटने जायचं नव्हतं. मागं बघू शकता, तर या रूटनं आम्ही जाणार नव्हतो. पण न कळत असं डायरेक्ट ऑन दी स्पॉट आम्हाला हे रूट भेटला. आणि बघा की रिझन मी सांगतो रिझन. जसं महादेवांचं म्हणणं होतं, मला तर भेटलाय तुम्ही, माझ्या मुलांना का नाही भेटला अजून, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचले. त्यात विषय काय झाला, म्हणजे जो सुशा आपल्याला गेला नव्हता ते तुम्हाला सांगितलंच. पण तेव्हा आला नाही आणि आम्ही चालत आलो या. नाही म्हटलं तर 3-4 किलोमीटर चाललो आणि इथं डायरेक्ट पोहोचलोय. आणि गर्दी बघा, क्राऊड. गणपती बाप्पा मोरया. नववर्ष 2026 नूतन वर्षाच्या शुभे. अरे आपला गुढीपाडव्याला असतो ना, पण गुढीपाडव्याला असतं नो हॅपी न्यू इयर ब्रो. गुढीपाडव्याला डायरेक्ट. किती 19 मार्च का 16 मार्च काय तर आहे ना, मार्च मध्ये असतो ना. असो, तरी पण कॅलेंडर चेंज झालाय. आलं 2024. 365 दिवसाची नवी कोरी वही. कमबॅक होगा ना अभी. कमबॅक होगा क्या 2026 में? रोजचे दिवस चालू राहायचे. हाँ? होणार पण बाबा. हर हर महादेव. क्या ये भी 365 दिवस वाया घालवायचे? अबे भगवान के ऊपर है भाई, बता नहीं सकता आगे. इथं माहितीये का काय तुला, ही लाईन का लागली? हा, आतमध्ये मंदिर आहे स्वामी समर्थांचं. हा, आज गुरुवार आहे भावा. भावांना का सगळ्या गोष्टी घडतात आमच्यासोबत. आम्ही कुठल्या लाईननी चाललोय बघा, पण आता तेवढी लाईन लावायला आमच्या तेवढी कॅपॅसिटी नाही. आम्ही बाहेरनं दर्शन घेणार आहे आणि जाणार, कारण की आधीच ऑलरेडी आपण भरपूर ट्रॅव्हलिंग केली. आणि आता व्हिडिओ बंद करतो, कारण की आपला व्हिडिओ लय मोठा होईल. तर घ्या दर्शन तुम्ही इथनं. जय स्वामी समर्थ. अरे 4 राज्य पार पाडले रे आपण, हरवलं नाही. आता कशाला हरवते पुण्यात येऊन? पाया पडत सर तू थांब. 4 राज्य फिरलो आपण, तरी हरवलं नाही आणि आता हरवतोय इथे येऊन. काय लागा नाही भाऊ, स्वारगेट नाही, आम्ही स्वावलंब चालत चाललंय. शपथ. त्याला फोन. भावांनो काय म्हणताय, फायनली आम्हाला कोणतरी घ्यायला आले. काय होम्या, लय चाललोय आम्ही. आज मी चाललोय, रोजच चालतोय. हे बघा रणजित शेट आम्हाला घ्यायला आलेत. फायनली गाडी आलेली भावानो. तर आता आम्ही जातो. तर भावानं फायनली रूमवर आलोय. आणि आमच्या सोबत गंमत काय झाली माहिती ना, सुशांतनं आम्हाला दिलाय डच्चू. ठीक आहे, आता झालंय, आलोय आम्ही रूमवर, जेवण वगैरे केलं मस्त पैकी. आणि पुढची गाणी हो सांगायला. आता आम्ही झोपणार आहे. आता कहाणी बिहाणी ना, डायरेक्ट व्हिडिओज बघा तुम्ही. ओके, गुड नाईट. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा. बरं वाटतं जरा महाराष्ट्र चालू. यांच्यावरच मी म्हणतो लाईक करा आणि यांना घोडा लावा, काहीतरी सबस्क्राईब देऊन तिकडं. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.